पण म्हणते कदाचित उशिरा भेटायला आले असतील, पण निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांनी अतिशय तत्परता दाखवलेली आहे. म्हणणे वळसे पाटलांनी त्यांना पत्र दिलं, विनंती केली आणि त्याची ॲक्शन म्हणून मुंबईला जी चांगली मीटिंग झाली. कारण शेवटी वाघ हे हिंसर पशु आहे आणि आपल्या परिसरात ऊस ज्यादा असल्यामुळं, ऊसांचा धरण जास्त असल्यामुळं वाघाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्याला पिंजऱ्याचा मोठ्या प्रमाणात आपण तरतूद केलेली आहे. जवळजवळ 11 कोटीची तरतूद केलेली आहे असं आम्हाला आमच्या माहितीप्रमाणे सांगितलं. ती सुद्धा आपल्याला धन्यवाद द्यावा अशी तरतूद आहे. 11 कोटी रुपये पुणे जिल्ह्याकरता आणि 11 कोटी रुपये नगर जिल्ह्याकरता. आपल्याकडे हे आताच सुरू झालं. पूर्वी तेवढं नव्हतं. जसं ऊसाची लागवड जास्त झाली त्यांना असं वाटायला लागलं हा आमचा आदिवासी आहे, म्हणजे आमचं घर हे ऊसाचं शेत आहे. असं तो वाघ गेला तर लगेच असा सायरन होईल की ह्या 10-12 किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना ते समजेल. तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर साधारण 1000 पिंजरे ह्या आपल्या पुणे जिल्ह्याकरता 200 पिंजरे आले आणि आता उर्वरित आणखी 1000 आणि 200 म्हणजे 1200 पिंजरे असतील आणि ते कार्यान्वित असतील. आणि मी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही लवकर, ते आलेत अधिकारी, आणि त्यांना सांगितलं ते लवकर घेऊन जा. या ठिकाणी अन्य राज्यांना बिबटे लागत असेल तिथे पण दिले जातील. आफ्रिकेमध्ये तिथे सिंह आहेत, त्या ठिकाणी आपल्याकडे नसलेले अन्य प्राणी आहेत पण तिथे बिबटे नाहीत. तिथे त्यांच्याकडे बिबटे पाठवलं होतं. पण ह्या बॉम्बे कुटुंबामध्ये जे दुःख झाले त्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता मी आलोय. त्यांचं दुःख मंत्री म्हणून आलेलो नाही, एक माणूस म्हणून मी आलेलो आहे. आणि भविष्य काळामध्ये तुमच्यावर असे प्रसंग आणि अशा बैठका घेण्याचं कधी नियोजनच आपल्याला करावं लागू नये अशा प्रकारची आशा व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता